जय रघुवीर स्वामी समर्थ। 71 वर्षानंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून या 4 राशींचं नशीब चमकणार। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो। 1953 मध्ये शेवटच्या वेळी श्रावणाच्या सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती। यानंतर यंदा तब्बल 71 वर्षानंतर हा योग पुन्हा आला आहे। त्यासोबतच 18 वर्षानंतर 5 श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल। यंदा श्रावणाची सुरुवात 5 ऑगस्टला सोमवारपासून होत आहे। या दिवशी गजकेसरी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत। याचा विशेष लाभ मेष राशीसह 4 राशींना होणार आहे। या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल, परंतु या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या, चला तर पाहूया। त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चला तर मग पहिली भाग्यवान राशी मेष राशी। श्रावण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो। या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल। वैवाहिक जीवनात आनंद राहील। विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। श्रावणात शंकराची कृपा दुपटीने लाभू शकते। तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील। तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात। तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे योग बनत आहेत। या आठवड्यात आवश्यकता नसेल तर कोणताही प्रकारचा प्रवास टाळणे योग्य राहील, अन्यथा प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे। कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपामुळे जीवनात आर्थिक संकट येऊ शकते, त्यामुळे प्रत्येक बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागणार आहे। तसेच कामावर लक्ष केंद्रित करावे। कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित बदल होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो। आठवड्याच्या अखेरीस जीवनात संतुलन ठेवत मार्गक्रमण करावे, त्यातून चांगले परिणाम समोर येतील। तर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, सिंह राशी। सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो। कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात। या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते। तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। या राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे। नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे। तुमच्या मान सन्मानात वाढ होईल। कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुमचे प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच संधी मिळतील। आर्थिक बाबतीत यश मिळेल आणि एखाद्या गुंतवणुकीतून धनलाभ होईल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल सुखद बातमी मिळेल। प्रकृतीत सुधारणा होईल आणि तंदुरुस्ती राहील। या आठवड्यात तुमच्या गुंतवणुकीच्या पद्धतीत बरेच बदल दिसून येतील आणि एका नव्या विचाराने तुम्ही आर्थिक विषयांकडे पाहाल। एखाद्या बाबतीत मन दुःखी राहील। आठवड्याच्या अखेरीस तुम्ही नेटवर्किंगच्या मूडमध्ये असाल। राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे। तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं। तर तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, धनु राशी। श्रावण महिना धनु राशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात। नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते। तसेच नवीन व्यवसाय सुरू करणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं। या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो। राशीच्या लोकांना आठवड्यात पैशांची आवक होण्याची चांगली संधी आहे आणि गुंतवणुकीतून लाभ होतील। पैशाच्या संबंधित जीवनात संतुलन बनवून मार्गक्रमण करावे।
यातून चांगले परिणाम समोर येतील. या आठवड्यात प्रवासातून यश मिळेल. आवश्यकता नसेल तर प्रवास टाळावा. कुटुंबात सर्व काही ठीक होईल राहील, पण काही बाबतींची कमतरता सतावेल. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि आरोग्यदायी उपक्रमांत सहभागी व्हा. कार्यक्षेत्रात सुरुवातीला काही कष्ट वाढतील, पण आठवड्याच्या अखेरीस सुखद वेळेचा प्रारंभ होईल. तर शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मकर राशी. मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात. या लोकांना पैसे कमावण्याच्या नवीन स्रोत मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेमसंबंध चांगले राहतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मान सन्मानही वाढेल. या आठवड्यातील ग्रहांचे संक्रमण तुमच्या बाजूने निर्णय घेऊन येतील आणि तुमचे प्रोजेक्ट यशाच्या मार्गाने पुढे जातील. कुटुंबात हळूहळू परिस्थितीत अनुकूल बनत जाईल. या आठवड्यातील प्रवास ॲडव्हेंचरने भरलेला असेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक तणाव राहील आणि झोपेत अडथळे येतील. हा आठवडा काही बाबतीत त्रासदायक राहील आणि तुम्हाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या अखेरीस जीवनात बरेच बदल पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 4 भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. लवकरच तुमचे दिवस बदल